कृपा प्रसादे मी आ भगवद्गीता ओवी प्रबंधे पूर्वखंड विनोदे वाखानिले। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली नित्याची आपली ही ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, प्रवचन सेवेकरच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। आज अक्षय तृतीया आहे। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे काही 3.5 मुहूर्त सांगितलेले आहेत, या 3.5 मुहूर्तामध्ये अर्धा मुहूर्त आजचा दिवस सांगितलेला आहे। आज केलेलं चिंतन जे आहे ते अक्षय फल प्राप्त करून देत असतं आणि आपल्या सगळ्यांच्या भाग्याने आपल्याला या ठिकाणी चिंतन करण्याचा योग आलेला आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचा निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि त्या गीतेच्या उपदेशावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर अशी टीका ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे। आपला 10व्या अध्यायाचा विचार सुरू आहे। 10व्या अध्यायामध्ये सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी नमन केलेलं आहे, वंदन केलेलं आहे। असे काही ठराविक अध्याय आहेत की ज्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी विस्ताराने वंदन केलेलं आहे। त्याच्यापैकी महत्त्वाचा 10वा अध्याय। का बरं एवढं विस्ताराने वंदन केलं? कारण ज्ञानोबारायांनी पूर्वखंड त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। आता उत्तरखंडाला सुरुवात करायची। त्याच्याकरता म्हणून आता ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी बोलायला लागलेले आहेत। अगोदर श्रीगुरूंचं वर्णन यथार्थ रीतीने केलं आणि आता 23वी ओवी चालू आहे। 23व्या ओवीमध्ये सुरुवातीला पहिला शब्द आलेला आहे आता। आपुलेनी कृपा प्रसादे मिया भगवद्गीता ओवी प्रबंधे पूर्वखंड विनोदे वाखानिले। आता आपुलेनी कृपा प्रसादे म्हणजे आपल्या कृपा प्रसादामुळे मिया भगवद्गीता ओवी प्रबंधे, माझ्याकडून ही भगवद्गीता आहे त्या भगवद्गीता ओवीच्या प्रबंधामध्ये, ओवीमध्ये पूर्वखंड विनोदे वाखानिले, सहज माझ्याकडून गीतेचं पूर्वखंड ओवीच्या प्रबंधामधून सांगितलं गेलं। आता शब्द जो ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेला आहे, हा आता शब्द कधी येत असतो? पहिले एखादं काहीतरी गोष्ट घडली आणि आता दुसरी सांगायची, मग आता। आता हा अनंतार्य काय अनंतर्य सांगणारा शब्द आहे। किंवा आता जो आहे एक आता नवीन काहीतरी दुसरी गोष्ट सुरू करायची, आरंभवाचक सुद्धा आता शब्द येतो। काही ठिकाणी आरंभवाचक आलेला आहे, काही ठिकाणी अनंतर्य वाचक आलेला आहे आणि काही ठिकाणी हा आता शब्द मंगलवाचक सुद्धा आलेला आहे। आता या ठिकाणी ज्ञानोबाराय हा आता शब्द जो वापरतात, आता आपुलेनी कृपा प्रसादे, हे आता शब्दातून ज्ञानेश्वर महाराजांनी गुरूंचं वर्णन अगोदर केलेलं आहे आणि आता मला ग्रंथाचा प्रास्ताविक सांगायचा आहे, 10व्या अध्यायाचं प्रास्ताविक सांगायचं आहे, म्हणून आता शब्द वापरला। हा आता शब्द या ठिकाणी आरंभवाचक सुद्धा आहे, अनंतर्य वाचक सुद्धा आहे। अगोदरच्या 22 ओव्या जवळजवळ ज्ञानेश्वर महाराजांनी खर्च केल्या गुरूंचं वर्णन करण्याकरता। श्रीगुरु
श्रीगुरूंचं श्रीगुरूंचं वर्णन करत असताना 1 ते 5 वयामध्ये श्रीगुरूंचं आध्यात्मिक स्वरूप सांगितलं. नमो विशदबोध विदग्धा विदग्धा विद्या रविंद प्रबोधा परापरिमेय प्रमदा विलास्या नमो संसार तम सूर्या अपरिमित परमवीर्या तरुण तुरतुर्या लालनिलला नमो जगत खेल पालना मंगळमणि निधाना सज्जन वनचंदना आराध्यलिंगा नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मन्मथा नमो सुभाव भजन भाजना. पहिल्या 5 वयामध्ये आध्यात्मिक स्वरूप सांगितलं. नंतर 6 ते 9 3 वयामध्ये त्यांचं सामर्थ्य सांगितलं. गुरूंचा अनुग्रह हाच गणेश आहे आणि तो जर प्राप्त झाला तर लहान मुलाला सुद्धा सरस्वतीचा प्रवेश होतो. हां, त्यानंतर गुरूंची वाणी किती सामर्थ्यवान आहे, जी दैविकी उदार वाचा जे उद्देशू दे नाभिकाराचा तव तै नवरस सुदाब्दीचा थाव लाभे. आणि नंतर श्रीगुरूंच्या स्नेहाला सरस्वतीची उपमा दिली. आपुल्या स्नेहाची वागेश्वरी जरी मुके याते अंगीकारी तरी तो. अशा प्रकारे 9 वयापर्यंत हे सगळं महत्त्व सांगितलं आणि 9व्याच्या पुढे अवर्णनीय आहे. श्रीगुरूंचं महत्त्व जे आहे ते अवर्णनीय आहे हे सांगितलं. तैसे श्रीगुरूचे महिमान हां निवांत केले आणि त्याच्याकरता काही उदाहरणं दिली. श्रीगुरूंचं वर्णन आम्ही करू शकत नाही हे सगळं सांगितलं. आणि त्यानंतर आत्तापर्यंत ते त्या ठिकाणी गीतेचं महिमान सांगितलं. गीतारूपी ठेवा आपला प्राप्त झाला, श्रीगुरूंच्या कृपेचेच फळ आहे असं 16 ते 22पर्यंत सांगितलं. हा सगळा गीतारूपी ठेवा जो आहे आपल्याला जो प्राप्त झाला त्याला कारण काय, श्रीगुरूंच्या कृपेचं फळ. इथपर्यंत झालं नाही, आता पुढे म्हणून आता शब्द आला आहे. आता शब्दाकरता आपण एवढं बोललो. आता आपुलेने कृपा प्रसादे. आता आपल्या कृपा प्रसादामुळे ज्ञानोबाराय ही संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहित असताना वारंवार श्रीगुरूंना वंदन करतात आणि श्रीगुरूंच्या कृपेचं हे सामर्थ्य आहे असं म्हणतात. ग्रंथ नव्हे कृपेचे वैभव हे तैसे श्री निवृत्तीनाथांचे गौरव आहे साचे. ग्रंथ नव्हे कृपेचे वैभव हे ग्रंथ नाही म्हटले, कृपेचे वैभव आहे. त्यांची कृपा झाली म्हणून आमच्याकडून हा ग्रंथ निघाला. म्हणून आता आपुलेने कृपा प्रसादे. गुरूंची कृपा हाच कोणी प्रसाद आहे बरं का. प्रसाद जो आहे, आपण एखाद्या मंदिरात गेल्यानंतर आपल्याला प्रसाद मिळतो. तिथे आपण नारळ घेतो, पेढे घेतो, हार घेतो. पंढरपूरला काही लोक दर्शनाला जातात, तिथं नारळ पेढे मिळतात. किंवा आपण एखाद्या मंदिरात गेलो तिथे प्रसाद मिळतो. पण हा स्थूल प्रसाद आहे. गुरूंचा खरा प्रसाद जर कोणता असेल तर गुरूंची कृपा प्राप्त होणं. गीतेमध्ये प्रसाद शब्दाची व्याख्या सांगितली. प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी परिवतिष्ठते. ज्ञानोबाराय म्हणतात, देखे अखंडित प्रसन्नता आधी जेथ चित्ता रिघने नाही समजता संसार दुःख. तैसे हृदय प्रसन्न होय दुःख कैचे के आहे. परमात्मा रूपी हा प्रसाद आहे. म्हणून गुरूंचा प्रसाद जर कोणता असेल तर चित्त प्रसन्न राहणं, देवाची कृपा होणं हा खरा प्रसाद आहे बरं का. लोक कशालाही प्रसाद समजतात. धन मिळालं तरी आम्हाला प्रसाद प्राप्त झाला.
मामासाहेब दांडेकरांच्याकडे एक मुलगा गेला, म्हणायला लागला, मामासाहेब तुमची कृपा झाली. म्हटले काय झालं? म्हटले बरेच दिवस लग्न जमत नव्हतं, जमलं म्हणे. तुमचं कीर्तन ऐकलं आणि माझं लग्न जमलं. म्हटले ती माझी कृपा नाही, बरेच दिवस जमत नव्हतं, तुला कोणी स्वीकारत नव्हतं, ज्या माऊलीने गळ्यात माळ घातली तिची कृपा झाली असं समज. संतांची खरी कृपा म्हणजे वैराग्य प्राप्त होणं, ज्ञान प्राप्त होणं, भक्ती प्राप्त होणं. तैसा वैराग्य लाभू झाला, वरी सद्गुरूही भेटला. हां, अशा प्रकारे आता आपुलेने गुरुकृपा प्रसादे, आपुलेने कृपा प्रसादे. संतांच्याकडे कृपा प्रसाद असतो, ते पाहती जयाकडे त्याचे उगवे भवसाकडे, परब्रह्म डोळ्या पुढे निज निवाडे उल्हासे. अनेक ठिकाणी असा कृपा प्रसाद प्राप्त होण्याकरता ज्ञानोबारायांनी वारंवार प्रत्येक अध्यायात मागणी केलेली आहे. जसं ते पूर्वीच्या काळामध्ये कोळशाच्या रेल्वे असायच्या, इंधन भरायला लागायचं, प्रत्येक स्टेशनवर थोडं थोडं इंधन भरून ती रेल्वे गाडी जायची. तसं प्रत्येक अध्यायात गुरुची थोडी थोडी कृपा घेत ज्ञानेश्वर महाराजांची गाडी चाललेली आहे. प्रत्येक अध्यायातलं सांगावं सुरुवातीपासून, पहिल्या अध्यायापासून कुठे कुठे कृपेची त्या ठिकाणी मागणी केली, पहिल्या अध्यायात कुठे कृपेची मागणी केली, दुसऱ्या अध्यायात कुठे केली. मी 14व्या अध्यायातल्या काही ओव्या सांगतो इथल्या, ऐका. 14वा अध्याय 19 ओवी. जे गीतार्थ निधान काढू माझे मन, सुई स्नेहांजन आपुले तू. ज्ञानोबाराय म्हणतात, जी गीतार्थ निधान काढू माझे मन, गीतार्थाचं निधान माझं मन काढण्याची इच्छा करते. म्हणजे जसं एखादं पाताळामध्ये धन असतं आणि ते काढायचं असेल तर पहिल्यांदा ते दिसावं लागतं आणि दिसण्याकरता आंजन घालावं लागतं डोळ्यामध्ये. पाताळीचे निधान दावी लखीर लोचन, परी ते व्हावे लोचन पायाळाचे. ते अंजन शब्द कुठं आलाय? असंच एक अंजन शब्द आलाय ना, अशाच अर्थाने एक ओवी आलेली, त्याच्यात अंजन शब्द सुद्धा आलेला आहे. असू द्या. डोळे अंजन भेटे त्यावेळी दृष्टीशी फाटा फुटे महानिधी. तर ज्ञानोबाराय म्हणतात, गीतेचं जे हे निधान आहे ते मला दिसलं पाहिजे, याच्याकरता सुई स्नेहांजन आपुले तू, तुम्ही स्नेहरूपी अंजन माझ्या डोळ्यात घाला. आणखीन पुढे म्हणतात, हे वाघसृष्टी एक वेळे देखतू माझे बुद्धीचे डोळे, तैसा उदय जोजी निर्मळे कारुण्य बिंबे. जसा सूर्य त्या ठिकाणी उगवला की सगळी सृष्टी आपल्याला दिसते, तशी मला वाक्सृष्टी दिसली पाहिजे, म्हणजे शब्दसृष्टी दिसली पाहिजे. कारण ज्ञानेश्वरी लिहायची, आता पुढे आणखीन लिहायचं आहे, म्हणून त्याच्याकरता माझ्या डोळ्यांना तुम्ही सूर्यरूपाने प्रसन्न व्हा, उगवा, किंवा माझी प्रज्ञा वेली वेल्हाळ, काव्य होय सुफळ, तो वसंत होय स्नेहाळ शिरोमणी. काव्यरूपी माझी जी वेली आहे ती वेल्हाळ झाली पाहिजे, तिला फुलं फळं आली पाहिजेत, याच्याकरता आता तुम्ही वसंत ऋतू व्हा. प्रमेय महापुरे मतिगंगा ये थोरे, तैसा वर्ष उदारे दिठीवेनी. किंवा माझ्या प्रमेयरूपी गंगेला महापूर आला पाहिजे, माझ्या आता ज्ञानेश्वरीमध्ये प्रमेयाचा महापूर आला पाहिजे, याच्याकरता तुम्ही काय व्हा? वर्षाव व्हा, वर्षाव. आणखी एक उदाहरण सांगतात, आगा विश्वैक धामा, तुझा प्रसादू चंद्रमा, करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जी. आगा विश्वैक धामा, तुझा प्रसाद हा चंद्रमा आहे आणि माझ्या जीवनामध्ये ती पौर्णिमा प्राप्त व्हावी, असं श्रीगुरूंना त्या ठिकाणी ज्ञानोबाराय त्या म्हणतात. कशाकरता आपला हा विषय चालला आहे? आता आपुलेने कृपा प्रसादे, आपला कृपा प्रसाद त्या ठिकाणी पाहिजे. कशाकरता पाहिजे? मिया भगवद्गीता ओवी प्रबंधे. तुमच्या कृपा प्रसादाने माझ्याकडून या भगवद्गीतेला ओवीच्या प्रबंधाने पूर्वखंड विनोदे वाखाणिले. आतापर्यंत जे सांगितलं ते पूर्वखंड आहे.
पूर्वखंडामध्ये कोणते कोणते अध्याय आले? पहिल्या अध्यायापासून 9 अध्यायापर्यंत सगळं पूर्वखंड आहे. आणि हे पूर्वखंड जे आहे ते विनोदाने म्हणजे सहज वाखाणलं गेलं. वास्तविक पाहता हे वाखाणणं सहज नाही. ती काय मी वाखाणलं? भगवद्गीता आहे. आणि ती भगवद्गीता कशी आहे? ज्ञानोबारायांनी सुरुवातीलाच अध्यायाच्या सुरुवातीला सांगितलं की माझ्याकडून एक फार मोठा अपराध घडतोय. परी अपराध तो एक आहे, जे मी गीतार्थ कवळूप आहे, ते अवधारा विनवूल आहे मनोनिया. कशी आहे भगवद्गीता? हे अनावर न विचारिता, वायाचे दिवसा उपनला चित्ता, एरवी भानुतेजी काय खद्दोता शोभाती. सूर्याच्या पुढे काजव्याने शोभा दाखवावी काय? तसं मी गीता सांगायला लागलो म्हणजे सूर्यापुढे माझी काय काजव्याने त्या ठिकाणी खद्योते फुलविले रवी पुढे ढुंग. आणखीन एके ठिकाणी हे उदाहरण ज्ञानोबारांनी दिलं आहे. ते तर खद्योत का हुटहुटी, सहस्र किरणाची दिठी, चंद्रई लोपे किरीटी. ते तर खद्योत का हुटहुटी आपुलेनी तेजी. म्हणून त्या ठिकाणी की टिटीभू चाचू भरी, माप सुये सागरी, मी नेनतू त्या परी प्रवर्ते येत. वास्तविक पाहता टिटवी टिटीभू चाचूवरी माप सुये सागरी असं म्हणतात. ती टिटवी जी होती त्या टिटवीची अंडी जी आहेत घातलेली होती समुद्रकिनारी, भरती आली आणि ती अंडी वाहून गेली. तिला आला राग. ती म्हटली आता ह्याला उपसूनच टाकते सगळा. तिने सुरुवात केली, चोचीत पाणी घ्यायचं आणि बाहेर जाऊन फेकून यायचं. टिटीभू चाचू भरी माप सुये सागरी. आता त्या टिटवीला त्या ठिकाणी किती वर्ष ते समुद्राचं पाणी उपसलं म्हणजे पाणी सगळं उपसलं जाईल. पण त्या टिटवीचे प्रयत्न पाहिले, तिला मदत केली गरुडाने आणि तिची अंडी आणून दिली. प्रयत्नाला फल येत असतं. ज्ञानोबाराय म्हणतात त्या ठिकाणी ज्याप्रमाणे टिटवीने समुद्राला उपसावं त्याप्रमाणे मी ही गीता सांगायला निघालेलो आहे. मी नेनतू त्या परिप्रवर्ते येथ, ऐका आकाश गिवसावे तरी अनेक त्याहून थोर व्हावे, म्हणून आपाडू हे आगवे निर्धारिता. कशा करता सांगतोय? आता आपुलेने कृपा प्रसादे, मिया भगवद्गीता ओवी प्रबंधे. आता ही भगवद्गीता आहे, अगोदरच अवघड आहे. या गीतार्थाची थोरी स्वय श्री शंभोविवरी, ते तर हरू म्हणे नेनी जे, तैसे नित्य नूतन देखीजे. परंतु अशी असलेली ही जी गीता आहे ती ओवीत आणायची. गीता एक तर अवघड आहे. महाभारतामध्ये गीता हा मुख्य प्रसंग आलेला आहे. अनेक प्रकारचे श्लोक गीतेमध्ये आहेत आणि हे सगळे श्लोक ओवीमध्ये आणायचे. ओवी श्रीमद भगवद्गीता ओवी प्रबंधे, ओवीचा प्रबंध केला आहे ज्ञानोबारांनी. ये मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखाची वरी हो देई या जगा, तेने आबाल सुबोधे, ओवीचे प्रबंधे, ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंफिली. पण हे सगळं करत असताना ज्ञानोबाराय म्हणतात तुमचा कृपा प्रसाद माझ्या मागे. आता आपुलेने कृपा प्रसादे, भगवद्गीता ओवी प्रबंधे, पूर्वखंड विनोदे वाखानिले. पूर्वखंड झालं पण ज्ञानोबाराय म्हणतात सहजच झालं. एवढं अवघड काम होतं, शक्य नसणारं काम होतं, पण तुमचा कृपाप्रसाद होता ना. आणि मग कृपाप्रसाद असल्यानंतर अवघडसुद्धा काम सोपं होऊन जातं. तैसे सद्गुरु कृपा होय, तरी करिता काय आपण हे. हां, ज्ञानदेव म्हणे. किंवा एवढे एक सौभग वळगे वाचेचे अंग, गुरुपद पद्मपराग लाहे जे का, तरी बहु बोलो काही, आजी ते आणि ठाई माते वाचोनी नाही. ज्ञानदेव म्हणे. ज्ञानोबाराय म्हणतात पहा भरोवरी आघवी, मेघ चातकाशी रिचवी, मज लागी गोसावी तैसे केले.
मनोनिरिकामे तोंड करू गेले बडबड गीता ऐसे गोड आतोडाले. बडबड करायला गेलो तर गीता बाहेर निघाली. का? कृपा तिकडून चालू होती गुरूंची. हां, बरोबर. अशा प्रकारे त्या ठिकाणी गुरूंची कृपा आहे. आधीच तो कृपाळू वरी झाला गुरुनेचा बोलू. त्यांना गुरूंनी सुद्धा सांगितलेलं आहे. जसा वर्षा काळामध्ये मेघ खवळतो त्याप्रमाणे त्यांनी आमच्यावर कृपा केली. म्हणून अशा प्रकारे माझ्याकडून हे सगळं जे आहे गीता पूर्वखंड जे आहे ते वाखाणलं गेलं. पूर्वखंड विनोदे वाखाणिले. आता पुढे प्रास्ताविक करतात. आतापर्यंत गुरूंचं वंदन झालं. आता कोणते कोणते अध्यायात पूर्वी काय काय सांगितलं. ज्ञानोबारायांनी अध्यायामध्ये सांगितलेले विषय एक तर इथे सांगितलेले आहेत आणि एक 18व्या अध्यायात सांगितलेले. कोणत्या कोणत्या अध्यायात काय काय सांगितलं. 9 अध्याय झाले. आता पुढचं 10वा अध्याय सांगायचं आहे. पण 9व्या अध्यायात काय काय झालं हे थोडक्यात लक्षात ठेवा. नाही तर पुढचं पाठ मागचं सगळं सपाट झालेलं आहे. आपल्याला काही आठवत नाही आता मागे काय झालं. पण ज्ञानोबारायांना सगळं आठवतं आहे. काय काय सांगितलं ज्ञानोबाराय बोलतात बघा. पुढची 24वी ओळी. प्रथमी अर्जुनाचा विषादू दुजी बोलिला योग विशदू परी सांख्य बुद्धीशी भेदू दावोनिया. पहिल्या अध्यायामध्ये काय सांगितलं. प्रथमी अर्जुनाचा विषादू. पहिल्या अध्यायाचं नाव काय. अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्याय. अर्जुनाला विषाद झालेला आहे. 18व्या अध्यायात पहिल्या अध्यायाचं वर्णन करताना असं म्हटलंय तरी पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव द्वितीय सांख्य सद्भाव प्रकाशिला. पहिल्या अध्यायामध्ये काय सांगितलं. प्रथमी अर्जुनाचा विषाद. अर्जुनाला विषाद झाला. काय मनुष्याच्या जीवनामध्ये कधी कधी विषाद हा सुद्धा प्रसाद प्राप्त होण्यास कारणीभूत होतो. विषाद म्हणजे काय हो. विषाद म्हणजे दुःख. अर्जुनाचा विषाद सुद्धा योग बनला. भगवंताने गीतेमध्ये 18 योग सांगितले. त्यातला पहिला योग आहे विषाद योगो नाम. विषाद म्हणजे दुःख. दुःख हा सुद्धा माणसाच्या जीवनात योग होऊ शकतो. पण ते दुःख देवापुढे केलं पाहिजे. आपण सुद्धा दुःख करतो पण आपला विषाद वेगळा आहे. आपण देवापुढे नाही करत. कारण दुःखामध्ये कधीकधी मनुष्य एवढा कोमल बनतो. त्याचं अंतःकरण दुःखामध्ये ज्ञान ग्रहण करण्याच्या योग्यतेचं होत असतं. दुःखामध्ये जेवढी आर्तता असते तेवढी सुखामध्ये असतेच असं नाही. बहुतेक साधू संतांना जे वैराग्य प्राप्त झालेलं आहे ते दुःखामुळे झालेलं आहे. म्हणून दुःख ही सुद्धा देवाची फार मोठी जीवावर असलेली कृपा आहे. अर्जुनाच्या जीवनामध्ये विषाद करण्याचं काय कारण निर्माण झालं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कौरव आणि पांडव यांचं युद्ध ठरलं. पांडवांनी अनेक प्रकारे युद्ध होऊ नये याच्याकरता प्रयत्न केले. सज्जन माणसं जी असतात ते भांडणं होऊ नये याच्याकरता अनेक प्रकारे प्रयत्न करतात. पण दुर्जन काय ऐकत. त्यामुळे सज्जनाला सुद्धा कधी कधी ना अपेक्षा नसताना सुद्धा भांडणात उतरावं लागतं. अनेक प्रकारचे प्रयत्न केले. बाबा आम्हाला अर्ध राज्य द्या, नाही देणार. 5 गावं द्या, नाही देणार. भगवान परमात्मा मध्यस्थी करण्याकरता गेले. अरे दुर्योधना कमीत कमी 5 गावं दे, नाही दिली. सुईच्या टोका इतकी सुद्धा भूमी देणार नाही म्हटल्यानंतर आणि देवाचाच अपमान केला. आतापर्यंत कुंती म्हणायची की नको आपल्याला युद्ध, नको आपल्याला युद्ध. पण देवाचा अपमान झाला असं कळाल्यानंतर कुंतीने सांगितलं पांडवांना आता युद्ध केलं पाहिजे. पर्याय नाही आता. आणि मग युद्ध ठरलं. युद्ध ठरल्यानंतर पांडवांच्या बाजूनी किती अक्षयिणी होती. 7 अक्षयिणी. आणि कौरवाच्या बाजूनी 11 अक्षयिणी. 11 इकडं 11 आणि इकडं 7. पांडवाच्या बाजूनी 7 आणि कौरवाच्या बाजूनी
चांगल्याच्या बाजूने जास्त होते का वाईटाच्या बाजूने जास्त होते? ते पहिल्यापासूनच चालू आहे. आणि मग युद्धाकरता सगळे योद्धे आलेले आहेत. भगवंताला अर्जुनाने सांगितलंय माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करा. आणि युद्धाच्या बरोबर भगवंताला सगळं माहिती आहे पुढं काय होणार आहे. रथ पेलावा मध्यभागीच नेला आणि अशा ठिकाणी नेऊन उभा केला की पुढं जे होणार आहे ते आताच होऊ द्या, काय व्हायचं आहे ते. भीष्म, द्रोण, कृपाचार्य, द्रोणाचार्य, भगवंताला माहिती आहे सगळं होणार आहे पुढं, काय व्हायचं ते होऊ द्या बाबा आता. म्हणून बरोबर त्यांच्यासमोर नेऊन उभा केला. हातात धनुष्यबाण घेऊन गेलेले अर्जुन, युद्धासाठी गेलेले अर्जुन, वीरवृत्तीने गेलेले अर्जुन, पण पाहिलं समोर कोण उभं आहे? काका, मामा, चुलता, पितामह, आजोबा आणि गुरु, या सगळ्यांना पाहिलं आणि अर्जुनाच्या मध्ये असलेली वीरवृत्ती जी आहे निघून गेली आणि तिथे करुणावृत्ती, दयावृत्ती निर्माण झाली. ज्ञानोबारांनी त्याच्याकरता उदाहरण दिलंय सुकुलीन स्त्रीचं. उत्तम कुळीची या होती, गुणलावण्य आथी आणि काते न साहती सुतेजपणे. काय उदाहरण दिलंय बघा ज्ञानोबारांनी. उत्तम कुळातली आहे, लावण्यवान आहे, सगळं चांगलं आहे, आणि ह्या बाबांनी दुसरी अवदसा आणली, ती थांबेल का घरी? ती निघून गेली. तशी वीरवृत्ती म्हणजे उत्तम कुळातली आहे, आणि या युद्धासारख्या प्रसंगामध्ये ही दयावृत्ती जी नको पाहिजे ती आली तिथे. त्यामुळे वीरवृत्ती निघून गेली आणि परिणाम असा झाला की अर्जुनाने रडायला सुरुवात केली. अर्जुन म्हणायला लागला याच्यापेक्षा आपलं भिक्षा मागून जगलेलं चांगलं, मला हे नको सगळं. हां, भिक्षा मागता भली गिरीकंदर सेवी जे म्हणायला लागला. हां, देश त्यागी जाय जे गिरीकंदर सेवी जे शस्त्र हाता न धरी जे. मी आता हातात धरणार नाही बाबा. देवा हे आपल्याला नको असलं युद्ध, पाप होईल, वर्णसंकर होईल, लोक मरतील. भगवान परमात्मा नुसते बघतच होते अर्जुनाकडे. हे सगळं जर तुला माहिती होतं तर अगोदरच कशाला आला? बरं आला ते आला, आता शंख फुंकला गेला. आणि मग अशा वेळेस काय अर्जुनाची ही एक फक्त अर्जुनाचं निमित्त आहे. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही स्थिती निर्माण होते. मनुष्य किम कर्तव्य मूढ होतो, कर्म त्याला नको वाटतं, कर्मामध्ये त्रास होऊ लागतो. मनुष्याला वाटतं नको आहे आपल्याला कर्म, आणि तो केलेला जो त्याग आहे खरोखर सात्विक त्याग असेल तर काही ठीक गोष्ट आहे, पण कधी कधी तो रजोगुणी असतो, तमोगुणी असतो, कर्माचा त्रास होतो म्हणून त्याग केलेला असतो. पण अर्जुनाचं एक चांगलं आहे की अर्जुनाने आपला सारथी भगवंताला बनवलं आहे. ध्वजस्तंभावरी जो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेश. अर्जुन रडायला लागले, अर्जुनाला विषाद झाला आणि त्या विषादातूनच देवाचा प्रसाद प्राप्त झाला. अर्जुनाला विषाद झाला नसता तर गीतारूपी प्रसाद आपल्याला मिळाला नसता. म्हणून प्रथमी अर्जुनाचा विषादू. अर्जुनाला विषाद निर्माण झाला, मला नको म्हणायला. उडी घातली खाला रथोनिया, रथातून खाली उडी टाकली. आता अर्जुनाला भगवान परमात्मा समजवण्याकरता भगवंतानी दुजी बोलीला योगू विशदू, दुसऱ्या अध्यायात विस्ताराने भगवंताने योग सांगितला. कोणता योग सांगितला? दुसऱ्या अध्यायात सांख्ययोग सांगितला. पण तो कसा सांगितला? परी सांख्य बुद्धीशी भेदू दावोनिया. योग सांगितलेला आहे म्हणजे कर्मयोग सांगितला. पण तो कर्मयोग सांगत असताना सांख्य बुद्धीशी भेदू दावोनिया म्हणजे ज्ञानयोग आणि कर्मयोग याच्यातला भेद दाखवून त्या ठिकाणी विस्ताराने भगवान परमात्म्याने कर्मयोग सांगितलेला आहे. वास्तविक पाहता दुसऱ्या अध्यायामध्ये सुरुवातीला ज्ञानयोगाचंच वर्णन आहे, तरी
पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव, द्वितीय सांख्य सद्भाव